इचलकरंजी इथं विघ्नहर्ता गणेश मंदिर आणि नवसाला पावणाऱ्या गणेश मंदिराच्या वतीनं श्री गणेश जयंतीनिमित्त 6 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला। विशेष बाब म्हणजे इचलकरंजीतील जुलेखा आणि जहांगीर पटेकरी हे मुस्लिम दाम्पत्य दरवर्षी पुढाकार घेऊन सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करतं। सलग 22व्या वर्षी पटेकर दाम्पत्यानं गणेश जयंतीचं औचित्य साधून हा सोहळा आयोजित केला होता। सध्याच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या वातावरणात एका मुस्लिम कुटुंबाकडून हिंदू समाजातील 6 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणं ही खरी महाराष्ट्राची आणि कोल्हापूरची पुरोगामी संस्कृती असल्याचं दाखवून दिलंय। इचलकरंजी इथं जवाहरनगरमधील विघ्नहर्ता गणेश मंदिर आणि नवसाला पावणारा गणेश मंदिरच्या वतीनं दरवर्षी श्री गणेश जयंतीनिमित्त जहांगीर पटेकरी आणि जुलेखा पटेकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो। या वर्षीचं विवाह सोहळ्याचं 22वं वर्ष होतं। गुरुवारी या दोन्ही मंदिरांमध्ये पहाटे गणेश जयंतीनिमित्त श्रींना अभिषेकापासून जन्मकाळापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम झाले। त्यानंतर माजी आरोग्य सभापती जहांगीर पटेकरी, नगरसेविका जुलेखा पटेकरी यांच्या उपस्थितीत 6 जोडप्यांचा विधिवत सामुदायिक विवाह सोहळा झाला। या सोहळ्यासाठी नववधूवरांना सवाद्य मंडपात आणल्यानंतर मंत्रोच्चारात विवाह सोहळा संपन्न झाला। यावेळी नवदाम्पत्यावर अक्षतांऐवजी पुष्पवृष्टी करण्यात आली। नवदाम्पत्याला आयोजकांच्या वतीनं मणी, मंगळसूत्र आणि संसारोपयोगी साहित्य देण्यात आलं। श्री गणेश जयंती आणि विवाह सोहळ्यानिमित्त 4000 नागरिकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय। या सामुदायिक विवाह उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 100हून अधिक जोडप्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाला प्रारंभ केलाय। या विवाह सोहळ्यास महादेव हळवणकर, तानाजी पोवार, मनोज हिंगमिरे, विलास काताडे, सतीश मुळीक, शिवाजी पाटील, अब्राहम आवळे, सुनील पोवार यांच्यासह मान्यवर आणि नातेवाईक नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते। दरम्यान शहर परिसरातील श्री गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांनी गणेश जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली।